तर गुड मॉर्निंग. परत एकदा आलो आहे आपण परत एकदा मगजमारी करायला काहीतरी नवीन. तेच स्टिकर येतोय हर्षा. आता बघू घरीच काढायचं का त्याच्याकडे जायचं परत. लय पैसे सांगते रे ते. 300-400 रुपये काढायचे, 300-400 रुपये स्टिकर लावायचे. एवढं कुठं असतं का? बघू काय होतंय, जमलं तर काढू, नाहीतर मग जाऊ त्याच्याकडे. दादा केस कसले वाढलेत, बघू काय होतं. येऊ द्या हर्षा आल्यावर बघू. तीसरे पे सर पे चौथे पे मोदी के घर पे पोए ऑइल गाईज. विषय काय ठरलाय आमचा, जाऊ दे म्हणलं बाबा 300 रुपये आरले मगच वारी येते. थोडं काढायचं म्हणलं तरी आम्हाला 1-1 तास लागायला लागलाय. मग म्हणलं जाऊ दे, आता जातो त्याला देतो. आम्ही चिपकवतो आम्ही घरी येऊन मस्त वॉश बिश करून, पण त्याला फक्त काढून दे म्हणतो, बाकी काय नाही. जाऊ द्या, चला जाऊ दे तर भेटू. काहीच करायला सुरुवात केली का मस्त बाई काढून द्यायला लागले. परफेक्ट काढतायत एकदम. हे आपल्याला जमणार नव्हतं म्हणून काहीच नाही. कसंही काम खचायचं नाही हो कुठं. बघू आता काढल्यावर कशी दिसते गाडी. वाई काम बघा. प्रॉपर काम आज होणारच आहे काही करून. हे बघा एकच दिसते काढल्यावर, घाण दिसते गाडी एकदम. बघू काय होतं. गाईच कसं बसलोय बघा आम्ही. काम चालू आहे बघा ते बघा. आता वॉश करायची गाडी जाऊन. ते मस्त हे असं निघलं पाहिजे सगळं. इथलं थोडं त्रास येतं, इथलं बरोबर निघते. आता असंच काम शिकायला पाहिजे आपण सुद्धा, पण ते येत नसतं. ते कारागीर लोकांचं असतं. मस्त आहे बघ कसं निघाले पटपट. तिथल्याला कसला त्रास झाला आपल्याला, लय वेळ लागला. कसं बसलोय काय आम्ही. स्टिकर जाऊ दे. आता तुम्हाला आम्ही भेटतो थोड्या वेळाने गाडीत धुताना, म्हणजे दाखवतो सगळं काढल्यावरती म्हणजे कशी दिसते काय लुक्स वगैरे. बिफोर आफ्टर तसले सीन्स करू आपण वाटेवर. गाईज बघा किती मस्त निघताय. जाऊ दे. हे बघा कसलं मस्त निघाले प्रॉपर. ही साईड चांगली झाली. हे काढायचे आता फक्त. हे वालं हे झाले आता इकडचं. हे बघा कसं निघलंय मस्तपैकी. बघू आता काय होतं काय नाही. झालंच गाईज. हे बघा कशी दिसते गाडी. हे बघा हे नाही काढलं का तर हे नवीनच आहे, म्हणजे नाही त्याच्यात काहीच नाही प्रॉब्लेम. मग कशाला काढायचं म्हणून मग ते राहू दिलं. आता जातो आम्ही, वॉश करतो गाडी. चला भेटू. गाईज घरी तर आलो आहे, म्हणजे नाही का विषय काय झाला, धुवायची गाडी. पण मला थोडं आईचं काम आहे, मग त्या आईसोबत जायचं आहे थोडं बाहेर तिला घेऊन. मग तेवढं करून परत जातो हर्षाकडे. मग आपण गाडी धुतो ना, बघू म्हणजे धुवून स्टिकर लावून कशी दिसते ती. गाईज आलो आहे. हो गेली मम्मी आता ते काम होतं तर थांबलो आहे मी, वाट बघत येतं पार्किंगमध्ये. ती आली की मग जाऊ आता मस्त. बघू आपण लुक, नवीन लुक बघायला मी हे झालो जरा, म्हणजे नाही का एक्सायटेड आहे. कशी दिसेल गाडी, काय कसं काय होईल. एक तर लय खर्च झाला आहे गाडीवर आधीच. बाकी काय, बाकी बघा केस वेस कसं काय. माझी हेअरस्टाईल सजेस्ट करा, हेअरस्टाईल एखादी चांगलीवाली वाढवत राहू. बाकी भेटू आपण तिथे गेल्यावरती. बाय बाय. जगभराची धूळ माझ्याच तोंड येऊन बसते वाटतं. हे बघा हे लावलंय मी आता नो स्टिक. लय घाण विषय झाला तर अख्खी डेड स्किन होत होते. बरं ते जाऊ द्या. हे बघा गाडी धुतल्यावर कशी दिसते. विषय काय आहे, ते आम्ही जरा घासणी बिसणीचा विषय केला जरा घासून, पण ते काय व्हायला त्याने कलर उतरायला लागलाय. हे बघा गाईस कसं दिसतंय ते लगेच डिफरन्स. विषय होऊन चाललाय आता आहे ना. ह्याच्यावरच लावतो आम्ही, मस्त सुकवतो त्याला, त्याच्यावरतीच लावून घेतो ते स्टिकर्स आणि मग दाखवतो तुम्हाला. आम्हाला जरा वेट करा. आम्ही काय विषय केला माहिती आहे का, आम्ही ना ते डायरेक्ट काढलं ना अख्खं,
हे म्हणजे ना हे कसं आहे, हे आता जॉईंट आहे ना हे सगळे, हे इथं जॉईंट आहे, तर हे खाली हे इथं जॉईंट आहे. तर आम्ही सगळे एक साथ काढलं, लावायला बघत होतो लागणाच. आता परत कापतो याला, म्हणजे ना इथून एक कट मारायचा असं सरळ, खालनं पण सेम याच्यातनं एक कट मारायचा, आणि ते जिथं पहिलं जिथं स्टिकर होतं तिथंच लावून टाकायचं, असं विचार चालू आहे. बघू, तसंच करावं वाटतंय माझ्यामध्ये तरी. चांगली होईल पण गाडी मस्त दिसेल. कसा दिसतोय मी, असं वाटतंय नाकावर बुक्की मारली कोणीतरी आणि मी बँडेज लावून फिरतोय असं वाटतंय. बट इफ यू नो यू नो. काहीच कात्री आणली आपल्या, कात्रीचं तोंड जरा नाक नाक. हा आता हे बघा असंच ना रे. क्राफ्टिंग विफ्टिंग सगळं करतोय आम्ही गाडीसाठी. काय काय अरे हे बघा आता हे एक झालं असं, हे दोन्ही वरचं पण काढायचं आणि मग ते लावायचं, असं नियोजन करायला लागेल. आता हे झालं एक. गाईस, तुम्हाला गाडीचं काय पण काम करायचं असेल आम्हाला कॉन्ट्रॅक्ट आहे. आम्ही सगळं करून देतो भाई, स्वस्तात मस्त काम करतो आम्ही. 4 ठिकाणी फिरतो, विषय करतो, पण चांगला विषय करतो. हा आता हे लावायला सोपं जाईल. आता ह्याला फक्त पील करायचं आणि लावून द्यायचं. बघा प्रणव मागले धान्य ती. हा इंडिकेटरच्या खालचं लपलं तर काय नाही, पण तिकडं वरचं नको हे लपून दे. आय मीन सॉरी, इंडिकेटरच्या खालचं दिसलं तर काय नाही, वरचं नको दिसून, कारण खालचं असं पण नाही दिसलं. गाईज लय कष्ट आहे. ते ॲक्युरेट मॅचच होत नाही, कमी जास्त आहे ना स्टिकर. वरती पाहिजे नव्हतं का थोडा, इथं बघ खालचं तरी कुठं मॅच झाली हो. हलकंसं छोटं आहे स्टिकर. छत केलाय का कोणी, चौडा आम्ही करतो. होय बघ कसं बारक आहे, इथं लागतंय तिथं लागेल. एवढा स्ट्रगल करतोय ना काहीच आम्ही. असलं लावलंय ना, बबल काढू काढू लावलंय कसं बसं. डायरेक्ट रेडियमवाल्या असल्यासारखं फिलिंग झाली माहिती का. बघ कसं लागतंय बघ ते स्टिकरचे. हे बघ आता ते स्टिकर कसं वरती जायचं. गाईज अनबॉक्सिंग बघा, अनबॉक्सिंग. टंग टडंग 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 टडडडंग टंग टडडंग टंग टडडंग टंग टडडडंग टडडंग टंग टडडंग टंग टडडंग टंग टडडंग टरडंग टंग टरडंग टंग टरडंग टंग टरडंग टरडंग टंग टरडंग टरडंग टंग टरडंग. हे बघा असे बोबल येते बारीक. आता लावलं तर आहे प्रॉपर. कसे लागले आता डायरेक्ट नवीन. आता पलीकडल्या साईडचं पण कापतो आणि पलीकडल्या साईडचं पण लावतो. ओके, आपके 2 शब्द इसके लिए. काय ते कसलं झालंय ते बेकार. हो इथला तर कलरच उडलाय म्हणा ते काढताना. प्लस आता आपलं घासणी चांगलीच सगळा डल विषय झाला म्हणा. तिथं गुडघा येणार आहे आपला, पण तरी पण ते कसं वाटायला लागलं लय दिसत सगळं. फोटोमध्ये करून टाकू आपण एडिटिंगमध्ये करू हे, पण रिअलमध्ये थोडं कसलं चकाकतंय भाई. मला आवडलं रे भाई, मस्त क्वालिटी मॅटर. विषय क्वालिटी गंभीर विषय असतो. आपण काहीतरी केलं तर ऑइल बिल लावलं थोडं तर चमकल किती. असलं मस्त दिसतंय ना आता ते. एक नंबर विषय झाला. आता क्रेडिट प्रणवला. नाही रे बाई, क्रेडिटचं काय. हे बघा हे खाली आता हे लावायचं, हेच लय वेगळा विषय आहे. हे लावायला सगळ्यात जास्त वाट लागणार आहे. मला वाटतंय की गाडी वाकवावी. लय स्क्रॅचेस नको काय करायचं. गाईज हे बघा हे जी गोष्ट आहे ना, हे सुद्धा फिनिशिंग थोडी द्यायला लागेल ना आता गाडीला. तर आम्ही हे थोडंसं ब्लेडनी काढतोय. तुम्हाला दिसतंय कसं तर बघा. थांबा एक सेकंड. हे असं बघा, हे असं काढायला लागते पूर्ण. लय थकलोय आता. ते सगळं लावून झाले बरं का, बरोबर आहे बघा. हे वाला हे झाले लावून. आता आम्ही ते मागचं तर काय नाही काढायची गरज, याचं आणि पलीकडचं काढायचं. पण हे काय
ए कट बिट मार नको, फुसू फुसू करायला लागलाय. अरे नाही दगड टचला रे पाहायला. अरे लहान पोरं आईला यांच्या शिव्या देत चालले. हा हे बघा कसं निघतंय. वा 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 वा. प्लॅस्टिक नको निघायला त्याच्याबरोबर गाडीचं. इकडे गे गाडी दे. हार्ड आहे थोडं, बघू आता तासभर लागेल याला सुद्धा छोट्या छोट्या गोष्टीला. गाईज आता आहे ना गाडीचं काम आम्ही केले बरं का. आता आम्ही काय करतो, पॉलिश आणतो, पॉलिश मारतो आणि मग पॉलिश मारून झाल्यावर तुम्हाला दाखवतो की गाडी चमकते कशी, म्हणजे नाही का आम्ही किती काय काय केलं. बिफोर आफ्टर पण टाकू आपण त्यात, म्हणजे मग जरा मस्त दिसेल. थांबा पॉलिश मारताना पण दाखवतो, आणतो थांबा. गाईज चेक करा गाईज कशी दिसते गाडी आता, प्रॉपर ना एकदम. पहिलं आहे ना हे सगळं खराब झालं, तुम्हाला दाखवतो. हे जे आहे ना हे सगळं घासलेलं होतं. आता बघा, आता पलीकडली साईड दाखवतो थांबा, तुम्हाला पलटी करतो गाडी. हे बघा गाईस, टिंग टिडिंग टिंग टिडिंग टिंग टिडिंग टिंग टिडिंग. कुठनं तरी वाटते का ॲक्सिडेंटल गाडी म्हणून, अजिबात नाही. देखो ना गाईस, हे देखो कसलं प्रॉपर काम झालंय, मस्त दिसते आता गाडी. तुम्हाला अजून क्लोजअप देतो. हे बघा कशी आहे गाडी, बल्की गाडी एकदम टॉप नॉच. 2 दिवसाची आमची मेहनत होती दोघांची, पैसा गेला, सगळं झालं आणि एकदम प्रॉपर गाडी नीट झाली. आता पैसा नाही गेला. हां गेला पण काय, आता काम तर लय मस्त झालंय. आता हिला लय जपायचं, चुकून सुद्धा पडू द्यायची नाही कुठं, जास्त काय कोणाच्या हातात द्यायची नाही, जास्त काय तिला होऊ द्यायचं नाही. आणि यार चावी पण ठेवायची, बॅटरी जात असते. लय मस्त झाली. आता पॉलिशचं काही जमलं नाही. विषय काय झाला, आम्ही गेलो पॉलिश आणायला, दुकानच बंद आहे. मग आता आम्ही असा विचार केला आहे की मस्त संध्याकाळी जिमवर नाही येता पॉलिश घेऊन यायचं, मारून ठेवून टाकायची गाडी. असं बी काय लागत नाही सध्या, जेव्हा लागेल तसं काढायची. मग कसं वाटलं तुम्हाला हे व्लॉग सांगा मला. जिमचं काही मी आज शूट नाही करणार आहे जास्त, तर एवढाच आजचा व्लॉग होता. मस्तपैकी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हसत खेळत राहा. आपण भेटू परत अशाच एक उद्या. आता उद्या सगळ्यात मस्त व्लॉग येणार आहे, कारण आता मकर संक्रांत आहे. उद्याच आहे ना, उद्या मकर संक्रांतीचा व्लॉग मस्त येणार आहे. फुल मज्जा करू, पतंग. आणि आता काय करायचं, आपल्यातच कॉम्पिटिशन लावायचे. 2-3 पतंग आणायच्या आणि आपल्यातच लावून द्यायचं नाही का कॉम्पिटिशन. फुल एकदम कापायची पतंग, मजा येईल. उद्याच्या व्लॉग साठी पोर असली इंटरेस्टेड आहेत ना भाई पतंग उडवायला. इथं सगळे पतंग उडवतात, मोकर कापी चालू. मग आता उद्याच्या व्लॉगसाठी तयार राहा, मस्त येणारे व्लॉग. आणि भेटू आपण उद्या, तोपर्यंत बाय बाय.